नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 20 जानेवारी 2026 रोजी एक सुधारणा आलेली होती, एक जी आर आलेला होता आणि त्या जी आर मध्ये 4 प्रकारच्या सुधारणा दिलेल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये अशी एक सुधारणा होती जी होती सेमी इंग्रजीसाठी. सेमी इंग्रजी याच्यासाठी एक सुधारणा आलेली होती. 4 पैकी त्यातली ही एक होती महत्वाची. आता या सेमी इंग्रजीबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आलेल्या आहेत. बरंच कन्फ्युजन झालेलं आहे. सोशल मीडियावरती वेगवेगळे मेसेजेस आहेत आणि त्या मेसेजेसमुळे काय झालंय की जी मराठी माध्यमाची मुलं आहेत त्यांना असं वाटतंय की अरे आपल्यावरती काहीतरी अन्याय होतोय. जी इंग्रजी माध्यमातली मुलं आहेत त्यांना असं वाटतंय की नाही नाही आपल्यावरती अन्याय होतोय. पण आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत हे बघूया. खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शेवटपर्यंत हे सगळं बघूया की कुणावरती अन्याय होतोय की नाही होते, कुणासाठी ही अपॉर्च्युनिटी तयार झालेली आहे, कुठल्या माध्यमासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे आणि कुठल्या माध्यमाला याचा फटका बसणार आहेत. हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे सगळे हा जो जी आर आलेला आहे आणि याचा जो चौथा पॉइंट आहे की बाबा जी काही सुधारणा केली गेलेली आहेत ती सुधारणा नेमकी आपल्यासाठी उपयोगाची आहे की आपल्याला याचा काही तोटा होणार आहे. कोणी असेल, इंग्रजी माध्यमातला असेल किंवा मराठी माध्यमातला विद्यार्थी असेल, कृपया शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्या अगोदर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितली जाते आपल्या चॅनलवरती. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लगेच मिळत जाईल. चला पुढे जाऊया आपण. सगळ्यात पहिले काय करूया की ज्या ज्या सुधारणाचा जी आर आलेला होता तो मी अगदी थोडक्यात इथे मांडलेला आहे. त्यातला आपण जो चौथा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तोच बघणार आहे. बाकीचे सगळे पॉईंट्स मी काढून टाकलेले आहेत. फक्त जे कामाचं आहे ते आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. बघा, ही 20 जानेवारीला जो जी आर आलेला होता त्यात यांनी म्हटलेलं आहे बघा, कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर होता. तर आपण बघूया की काय हा सुधार केला गेलेला आहे. तर बघा, ही एक 4 नंबरचा पॉईंट आहे, हा सुधार केला गेला आहे. हा आहे तुमचा सेमी इंग्रजी बद्दल. तर असं समजा इथे बघा त्यांनी दिलेलं आहे की अगोदर काय होतं आणि इथे नंतर त्यांनी आत्तासाठी काय केलं, ही जी 2025 ची भरती त्याच्यासाठी काय सुधारणा केलेली आहे. तर असं आपण एक्झाम्पल म्हणून घेऊया की जे आता आपली 2022 ची जी भरती झालेली होती त्याच्यामध्ये हे सगळं हा नियम लागू होता. आता 2025 साठी हा नियम लागू आहे. ओके. आणि हा आहे आपला सेमी इंग्रजीसाठी. सेमी इंग्रजीच्या ज्या स्कूल्स आहेत त्यांच्यासाठी आपण मराठीच्याही बघणार आहोत आणि स्पेशल इंग्रजीच्या पण बघणार आहोत ह्या पॉइंटला धरून. चला तर सगळ्यात पहिलं आपण बघूया की 2022 ला काय झालं होतं, सेमी इंग्रजीच्या शाळांमध्ये कशी भरती केलेली गेली होती, काय नियम लावलेला होता. मग त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, चूक होती, म्हणून आपण बघा कुठलंही ह्याच्यात सुधारणा केव्हा करतो की काहीतरी आपलं चुकत असेल किंवा काहीतरी आपलं रॉंग होत असेल, त्या प्रोसेसला आपण सुधारतो, काहीतरी नवीन त्याच्यामध्ये आणतो, ती चूक सुधारतो, बरोबर. तर असं समजूया की जी 2022 ला भरती झाली, मग त्याच्यात असं काय चुकीचं आहे ते सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊया. हे जर समजलं आपल्याला की 2022च्या भरती किंवा त्याच्या अगोदरच्या भरतीमध्ये काय साधारणतः चुकीचं झालं होतं किंवा काय रॉंग होत होतं आणि आता ते काय सुधारलं जात आहे 2025 मध्ये. जर तुम्हाला 2022चं कळालं तर 100% तुम्हाला 2025चं जे आता जे आर मध्ये जे अपडेट आलेलं आहे किंवा सुधारणा गेली आहे ती तुम्हाला 100% समजणार आहे. त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया की कुणावरती त्याचा वाईट परिणाम झाला, कुणावरती त्याचा चांगला परिणाम झाला. चला सगळ्यात पहिले समजून घेऊया 2022चं. तर बघा इथे मी शॉर्टमध्ये वाचतोय. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरता, बघा प्राथमिक शिक्षकांकरता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक, खूप महत्वाचं, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय, शालेय शिक्षण क्रीडा व विभाग क्रमांक 2010 परिपत्रक क्रमांक 572 प्रासी 1 दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच इथून पुढे महत्वाचं सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक, हे बघा शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील, बरोबर. तसेच संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकांपैकी म्हणजे कुठलीही शाळा संबंधित शाळेकरता म्हणजे जी काही असेल ती शाळा तिच्यामध्ये जेवढे शिक्षक मंजूर झालेले आहेत मंजूर शिक्षकांपैकी
किमान किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका म्हणजेच डीटीएड धारक असणे आवश्यक राहील. ह्याचा आपण अर्थ समजून घेऊया. काय हा नियम होता? एवढाच दिला. 2022चं काय होतं? त्यांनी एवढंच दिलेलं आहे आणि याच्यात सुधारणा केली. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इथून हे बघा, की संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका म्हणजे डीटीएड धारक असणे आवश्यक आहेत. तर खूप सोप्या भाषेत त्यांनी अगदी सांगितलं, जी तुमची सेमी इंग्लिश शाळा आहेत, सेमी इंग्रजी शाळा आहेत, बरोबर, त्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून ज्यांनी डीएड केलेलं आहे, ते डीएड असेल किंवा तुमचं डीटीएड असेल, जे त्यांनी कशातून केलंय, म्हणजे त्याचं जे माध्यम आहे ते काय आहे, डीएड किंवा डीटीएडचं, ते असलं पाहिजे इंग्लिश, ते असलं पाहिजे इंग्लिश, बरोबर. तर अशांचं इथे तो असा विद्यार्थी असणं आवश्यक आहे. आता इथे थोडं अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया, प्रॉब्लेम समजून घेऊया. याच्यात प्रॉब्लेम काय आहे? मी अजून प्रॉब्लेमचं डिस्कशन केलेलं नाहीये. मी फक्त समजून सांगितलं की इथं काय दिलेलं आहे. तर सिंपल आहेत की जे शिक्षक आहेत त्यांचं काय असायला पाहिजे, डीएड किंवा डीटीएड हे इंग्लिशमध्ये असायला हवं. कुठलं? तर मी फक्त सेमी इंग्रजी शाळेसाठी बोलतोय. हे फक्त सेमी इंग्रजीसाठी दिलंय. मी स्पेशल मराठी, कन्नड, उर्दूच्या स्पेशल शाळा आहेत, ज्यांच्यात ओनली म्हणजे प्युअर मराठी, प्युअर उर्दू, प्युअर कन्नड त्यांच्याकडे येणार आहेत. आता फक्त मी बोलतोय सेमी इंग्रजीसाठी. ठीक आहे, सेमी इंग्रजीसाठी हा नियम आहे. तर याला थोडंसं आपण समजून घेऊया की त्यांना म्हणायचं काय आहे ऍक्च्युली. बघा, आता मी इथं मुद्दाम 2022 लिहितोय, म्हणजे 2022ची जी भरती झाली ती आपण डोळ्यासमोर ठेवूया आणि इथं 2025ची भरती आपण डोळ्यासमोर ठेवणार आहोत. ठीक आहे, तर आता हे बघा, मी थोडंसं इथे सांगतो की 2022 साली काय झालंय आपलं, जे काही सेमी इंग्रजी शाळा आहेत, सेमी इंग्रजी या ज्या शाळा आहेत, मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या शाळा आहेत बरं? सेमी इंग्रजी म्हणजे काय सगळ्यात पहिलं, तर ज्यांचं गणित प्लस ज्यांचं सायन्स हे कशामधून शिकवलं जातं, इंग्रजीमधून शिकवलं जातं, त्यांना काय आपण जनरली म्हणतो, सेमी इंग्रजी स्कूल किंवा सेमी इंग्लिश स्कूल, बरोबर. आता या सेमी इंग्रजीमध्ये कोण कोण येतं बरं? ज्या काही तुमच्या मराठी शाळा असतील, बरोबर, मराठी शाळा असतील, तुमच्या उर्दू शाळा असतील, बरोबर, तुमच्या कन्नड शाळा असतील, जिथं काय होतं, ज्यांनी सेमी इंग्रजी ऍक्सेप्ट केलेत, म्हणजे त्या प्युअर मराठी नाहीये, त्यांच्यामध्ये गणित आणि सायन्स जे आहेत ते इंग्रजीमधून शिकवलं जातं. म्हणून ही कशी शाळा झाली, सेमी मराठी शाळा, सेमी इंग्रजी मराठी शाळा. कारण त्यात मराठी सगळे विषय बाकीचे मराठीमध्ये आहेत, पण हे जे दोन विषय आहेत हे कशामध्ये आहेत, त्यांचे इंग्रजीमध्ये आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सेमी इंग्रजी. बाबा अर्धे सब्जेक्ट त्यांचे इंग्रजीत आहेत, अर्धे मराठीत आहेत. तर ही झाली मराठी सेमी इंग्रजी. ही कशी तसंच सेम काय आहे, उर्दू पण सेमी इंग्रजी, म्हणजे बाकीचे सब्जेक्ट उर्दूमध्ये आहेत, ती सेमी इंग्रजी. कन्नडचं पण कसं झालं, बाकी सगळे सब्जेक्ट त्यांचे कन्नडमध्ये आहे, प्युअर कन्नड नाहीये तिथे, अर्धे सब्जेक्ट त्यांचे इंग्लिशमध्ये आहेत, म्हणून सेमी इंग्रजी ही कन्नड भाषेतली. ठीक आहे, हे समजलं. याच्या पुढे जाऊया आता आपण. आता हे झालं तुमचं सेमी इंग्रजी शाळा. कोणकोणत्या अजून पण असतील, वेगवेगळ्या असू शकतात. मी 3 फक्त एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. ठीक आहे, आता इथे त्यांचं काय म्हणणं होतं की बाबा इथे जो कोणी एक शिक्षक इंग्रजीचा घेतला जाईल त्याला कसं असलं पाहिजे, जे त्याचं डीएड किंवा डीटीएड जे काही असेल, डीटीएड असेल, सॉरी डीटीएड, हे कसं असलं पाहिजे, त्याचं माध्यम हे इंग्लिश असलं पाहिजे. ठीक आहे, हा इंग्लिशवाला घ्यायचा आणि हा कॅन्डिडेट सरळ सरळ इथं सिलेक्ट करायचा. ठीक आहे, मग आता बघा, आता प्रॉब्लेम काय बघा. हा, आता ही मराठी आहे, ठीक आहे, ही मराठी शाळा होती, त्याच्यामध्ये सेमी इंग्लिश आलेले आहेत, म्हणजे मराठी बाकीचे विषय आणि तो सेमी इंग्लिश. इथं उर्दू सेमी इंग्लिश, कन्नड सेमी इंग्लिश शाळा आहे. आता इथे काय आहेत, मी पहिली केस घेतो सपोज. आता तुम्ही असं कन्सिडर करा की तुम्ही 10th जे आहे ते तुमचं मराठी माध्यमातून झालेलं आहे. तुमचं माध्यम काय होतं, 10thला मराठी होतं. ठीक आहे, आता तुमचं जे डीएड किंवा डीटीएड झालेलं होतं ते तुमचं कशातून झालेलं आहे, तुमचं इंग्लिशमधून झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तुमचं इंग्लिशमधून झालेलं आहे. ठीक आहे, आता अजून एक दुसरा कॅन्डिडेट घेतो मी. दुसऱ्या कॅन्डिडेटचं काय झालेलं आहे, हा झाला तुमचा पहिला कॅन्डिडेट, हा झाला दुसरा कॅन्डिडेट. त्याचं 10th आहे ना, ते 10th त्याचं कन्नडमधून झालेलं आहे. ठीक आहे, आणि त्याचं जे डीएड आहेत ते डीएड झालेलं आहे त्याचं इंग्लिशमधून. आता हे दोन्ही कॅन्डिडेट इथं इलिजिबल आहेत, बरोबर आहेत, इलिजिबल दोन्ही पण आहेत, कारण त्यांचं जे डीएड आहेत किंवा डीटीएड आहेत ते त्यांचं इंग्लिशमधून होतं. आणि इथं क्रायटेरिया एकच होता की ज्यांचं डीएड किंवा डीटीएड आहेत ते इंग्लिशमधून झालेलं आहेत, ते इथं सिलेक्ट होणार. ठीक आहे, आता इथे प्रॉब्लेम असा झाला मागच्या 22 मध्ये
किंवा इथून मागच्या भरतीमध्ये ज्याचं 10th मराठीमधून झालंय, ज्याची माध्यम मराठी होतं आणि डी.एड इंग्लिशमध्ये झालंय, त्याचं सिलेक्शन झालं कन्नडला. ठीक आहे, कन्नड शाळेसाठी, कन्नड सेमी इंग्रजी शाळेसाठी झालं. आता त्याला काय शिकवता येणार, तो गणित सायन्स तर त्याचं इंग्लिशमधून दॅट इज अ परफेक्ट, पण त्याचं काय होतं, मराठी हा त्याचा 10th होता. शालांत जो म्हटलेला आहे त्यांनी इथं बघा, शालांत, जो शालांत आहे त्याचा म्हणजे शाळेचं जे माध्यम होतं ते काय होतं त्याचं, शाळेचं ते होतं त्याचं मराठी. जे त्याचं शालांत एज्युकेशन आहे ते झालं याचं त्याचं मराठी. पण असा कॅन्डिडेट कुठं सिलेक्ट झाला आहे, तर तो कन्नडला सिलेक्ट झाला. इट्स अ प्रॉब्लेम, त्याला बाकीचं तर काही नाही, तो इथं तो मराठीचा बेस आहे पण तो कन्नडला गेला. ठीक आहे, आता कन्नडवाला कॅन्डिडेट आहे, त्याचं सिलेक्शन झालं असेल मराठीला किंवा उर्दूला. ठीक आहे, पण त्याचं जो बेस कसला आहे, जे त्याचं माध्यम आहे ते कन्नड आहे, डी.एड त्याचं इंग्लिश होतं, दॅट इज अ प्रॉब्लेम. तर हे आहे तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट, हा झाला आहे प्रॉब्लेम. मग ह्या प्रॉब्लेमला सुधारण्यासाठी काय केलंय शासनाने, आता हा जी.आर काढला होता, जो 4 नंबरचा पॉइंट, हा पॉइंट याला सुधारलाय त्यांनी. ही त्यांची होती एक प्रकारची चुकी झाल्यासारखं, किंवा तो चुकीचं होत होतं ती गोष्ट. मग त्याच्यासाठी त्यांनी 2025ला जी काही भरती होणार आहे त्याच्यासाठी ही सुधारणा आणलेली आहे. तिथं त्यांनी म्हटलंय बघा, सुधारणा. ठीक आहे, तर आता काय सुधारणा केली ती आपण बघणार आहोत. इथपर्यंत प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला मित्रांनो, समजला असणार प्रॉब्लेम. नसेल तर एकदा व्हिडिओ रिपीट करा. यात अशा प्रकारे हा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आता याचं सोल्युशन काय, याचं ज्याच्यावरती त्यांनी काय सोल्युशन काढले ते आपल्याला बघायचं. चला, 2025चा आपण कशी भरती होणार, कशी सुधारणा आहे ती बघणार आहोत. थोडंसं मी खाली येतो, इथपर्यंत जे आहे ते ते सगळं सेम आहे. ठीक आहे, महत्वाचं वाचतोय मी. तर 2013 मध्ये मी वाचायला सुरुवात केली. 2013 मधील तरतुदीनुसारच म्हणजे सेम सेमी इंग्रजी, इथं बघा, सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. अगदी सेम तसंच ठेवलंय त्यांनी. जे सेमी इंग्रजीमध्ये भरणार आहेत त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ती त्यांना अनिवार्य आहेच. आता अगदी महत्वाचं आहे बघा, इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी-8वी व इयत्ता 9वी-10वी या गटांसाठी त्या माध्यमांच्या, बघा अतिशय इम्पॉर्टंट, त्या माध्यमांच्या म्हणजे मराठी सेमी इंग्रजी असेल तर मराठी माध्यमांच्या, उर्दू सेमी इंग्लिश असेल तर उर्दू माध्यमांच्या, कन्नड सेमी इंग्रजी असेल तर कन्नड माध्यमांच्या, असा याचा अर्थ होतो. या वाक्याचा अर्थ काय आहे, गटांसाठी त्या माध्यमांच्या, त्या म्हणजे मराठी सेमी इंग्लिश, उर्दू सेमी इंग्लिश, कन्नड सेमी इंग्लिश, त्या माध्यमांच्या शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता म्हणजे तुमचं डी.एड किंवा तुमचं बी.एड, त्याला किंवा एम.एड, त्याला व्यावसायिक अर्हता म्हणतो आपण. ही व्यावसायिक अर्हता कशी, इंग्रजी माध्यमांसह, म्हणजे त्यांचं इंग्लिशमधून झालेलं पाहिजे. त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन, म्हणजे आता मी बरोबर सांगितलं तुम्हाला की तुमचं जे व्यावसायिक अर्हता आहे ती तुमची इंग्रजीमध्ये असायला पाहिजे, आणि त्या माध्यम म्हणजे त्या शाळेचं माध्यम, तर त्या शाळेचं माध्यम मराठी असेल तर बाकीचं कसं असणार आहे, म्हणजे तुमचं जे शालांत आहे ते तुमचं त्या माध्यम झालं तुमचं, म्हणजे 10वी हे तुमचं मराठीतून असेल, पण तुमचं जे डी.एड असेल ते इंग्लिशमधून, तुमचं जे व्यावसायिक अर्हता आहे ती तुमची इंग्लिशमधून. तर त्यांचं सरळ सरळ हेच म्हणणं आहे. अजून पुढे जाणार आहे त्याच्यामध्ये, पुढे मेन पॉईंट तोच आहे. विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. अगदी सोपं. बघा काय म्हटलंय इथं, की जी तुमची व्यावसायिक अर्हता आहे ती इंग्रजी असायला पाहिजे, आणि त्या शाळांमध्ये माध्यम जसं मराठी सेमी इंग्रजी शाळा असेल, जसं मी इथं खाली म्हटलंय की ही तुमची जर मराठी सेमी इंग्लिश असेल, ठीक आहे, तर हिचं माध्यम काय झालं मित्रांनो, मराठी झालं. मग त्या माध्यमातून त्यांनी म्हटलंय बघा, की परत एकदा मी परत वाचतो, की 8वी 9वी 10वी 1ली ते 5वी 6वी 7वी 8वी गटांसाठी त्या माध्यमांच्या शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना त्याची व्यावसायिक अर्हता ही इंग्रजी माध्यमासह असायला पाहिजे, आणि त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी असेल, उर्दू असेल, कन्नड असेल तर ते विचारात घेतलं पाहिजे. असं नका करू की बाबांनो डायरेक्ट कन्नडचं त्याचं शाळांत एक्झाम झालंय आणि तो तुम्ही सिलेक्ट केला मराठी शाळेसाठी, त्याच कन्नड झालंय त्याला उर्दू शाळेसाठी सिलेक्ट केलं, ज्याचं मराठी झालंय त्याला कन्नड शाळेसाठी सिलेक्ट झालंय. तर असं करू नका, असं त्यांचं इथं म्हणणं आहे इन शॉर्ट. ओके, तर त्यांनी म्हटलंय विचारात घ्या, इथं म्हटलंय की
त्यांचं मराठी, उर्दू, कन्नड इतर विचारात घ्या. पुढे काय आहे ते आपण बघूया. चला, इथपर्यंत विचारात घ्यायला सांगितलंय. आता आता सगळ्यात महत्वाचं, इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आलेली आहेत. म्हणजे जर सेमी इंग्रजी असेल तर सेमी इंग्रजीसाठी जे इंग्रजी विषयांसाठी जे शिकवत असेल त्याच्यातून व्यावसायिक अर्हता कंप्लीट केलेले कॅन्डिडेटच सिलेक्ट करा असं निश्चित करण्यात आलेलं आहे. त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी, पुढे वाचतोय मी, त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, सगळ्यात महत्वाचं, न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी, बघा सगळ्यात पहिलं न झाल्यास इथपर्यंत आपण अर्थ समजून घेऊया. आता तुम्ही सांगा मित्रांनो, जर आपल्याला कोण पाहिजे होतं, सेमी इंग्रजी शाळा, असं समजूया की सेमी इंग्रजी शाळा मराठी आहेत. ठीक आहे, सेमी इंग्रजी शाळा मराठी आहेत, पण तिथं सेमी इंग्रजी म्हणजे ज्याचं डीएड इंग्लिश मधून झालंय पण ज्याचा शालांत हा मराठी नाही, असा कॅन्डिडेट जर भेटलाच नाही त्यांना, तर ती जागा खाली राहणार की नाही? 100% ती जागा खाली राहणार. मग अशांसाठी त्यांनी पुढे काय म्हटलं, मी अजून तुम्हाला असं फ्लो चार्ट वाईज समजून सांगणार आहे, पण एकदा आपण त्यांनी दिलेली सुधारणा वाचूया आणि नंतर पुढे जाऊया. तर पहिला आपण ती सुधारणा कंप्लीट करून घेऊया. तर इथं त्यांनी काय म्हटलंय, असा जर उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन, म्हणजे नवीन जाहिरात येणार त्यांच्यासाठी, या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, म्हणजे ज्यांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून नाही म्हणजे काय, की त्याची जी डीएड बीएड असेल ते कदाचित मराठीतून असेल, उर्दूतून असेल, कन्नडमधून असेल, असे कॅन्डिडेट इलिजिबल करण्याचं त्यांनी इथं ठरवलंय. मात्र पण ते कसे, ज्यांचं ठीक आहे मराठीतून झालेलं आहे, उर्दूमधून झालंय, कन्नडमधून झालंय, असे कॅन्डिडेट पण चालेल, पण त्याला काय पाहिजे, मात्र 12वी विज्ञान किंवा BA किंवा MA इंग्रजी, BA MA इंग्रजीमधून झालेला असेल असाही कॅन्डिडेट चालेल, किंवा ज्याचं BSc किंवा MSc झालेलं आहे असाही कॅन्डिडेट चालेल, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे अगदी समजून घेऊया की हा जो प्रॉब्लेम आहे हा कसा सॉर्ट आउट होणार. हे फक्त आपण सुधारणा वाचली, पण आता ती बघूया की कशी सॉर्ट आउट होते. बघा इथं काय आहेत की आपले 2025 आपण घेऊया. ठीक आहे, 2025ला पण काय कसं करणार आहे, हे झाले त्यांच्या इंग्रजी सेमी इंग्रजी स्कूल. आता ही याची पहिली काय झाली, ही झाली माझी मराठी शाळा, म्हणजे मराठी शाळेत सेमी इंग्रजी म्हणजे सेमी मराठी, सेमी इंग्रजी मराठी शाळा झाली. ठीक आहे, हे झालं माझं सपोज उर्दू. ठीक आहे, आणि ही झाली माझी कन्नड शाळा. ठीक आहे, या 3 शाळांचे मी एक्झाम्पल, बाकीच्या पण लँग्वेज असतील, मी फक्त तिघांचं एक्झाम्पल घेऊन सांगत आहेत. आता काय होणार आहेत मित्रांनो, इथं माझं 10th जे आहेत ते माझं सपोज काय असणार आहे, माझं मराठी मीडियम काय लागणार आहे, आणि जर माझं डीएड हे जर माझं इंग्रजीमधून झालेलं असेल, ठीक आहे, सगळ्यात पहिला पहिला मी जे तुम्हाला आता पूर्ण परत समजून सांगतोय, हा जो पॅरेग्राफ मी वाचलाय, हा जो त्या त्या शाळांचे माध्यम, ते सगळ्यात पहिलं बघणार आहोत, आणि त्याच्यानंतर हा सेकंड पॉईंट, म्हणजे त्यात पण 2 पॉईंट दिलेले आहेत त्यांनी. सगळ्यात पहिलं तर हे बघा की इंग्रजी माध्यमातून त्याचं व्यावसायिक अर्हता झाली पाहिजे आणि त्या त्या मीडियमचा तो कॅन्डिडेट असला पाहिजे, तो पहिलं समजून घेऊया आणि मग ह्या पुढच्या पॉईंटला जाऊया. तर सगळ्यात पहिलं आता 2025 मध्ये कसं सिलेक्शन होणार आहे, सेमी इंग्रजी शाळांसाठी सपोज मराठी सेमी इंग्रजी जर शाळा असेल तर तो कॅन्डिडेटचं जे शैक्षणिक आहे त्याची मराठी माध्यम असलं पाहिजे आणि त्याचं डीएड हे इंग्लिश मधून झालेलं पाहिजे. उर्दू जर माझी शाळा असेल तर त्याचं 10th जे आहे ते उर्दू मधून झालेलं पाहिजे. ठीक आहे, आणि त्याचं डीएड हे इंग्लिश मधून झालेलं पाहिजे. ठीक आहे, असाच कॅन्डिडेट सिलेक्ट होईल. कन्नडसाठी कुठला, कन्नड शाळेसाठी कुठला होईल, कन्नड सेमी इंग्रजीसाठी ते ज्याचं 10th हे कन्नड मधून झालेलं असेल आणि ज्याचं डीएड हे इंग्लिश मधून झालेलं असेल, असाच कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहेत आता. ठीक आहे, इकून तिकडे जम्पिंग नाहीये. यांनी काय होणार आहे, बाबा तो मराठी, त्याचं माध्यमच मराठी होतं, त्याचं शालांतच मराठी होतं आणि त्यांनी डीएड हे इंग्लिश मधून केलंय, तर तो आता सेमी मराठी इंग्रजी शाळेसाठी पात्र होणार. खूप सोपा अर्थ. उर्दू असेल तर त्याचं 10th उर्दूतून असायला पाहिजे, डीएड इंग्लिश मधून असायला पाहिजे, तो उर्दू सेमी इंग्लिशला सिलेक्ट होणार. सेम कन्नडसाठी. ठीक आहे, हा त्यांचा पहिला पॉईंट होता. आता दुसरा पॉईंट आपल्याला हा बघायचा आहे. आता बघा ना, आता इथं क्लिष्ट एक काय आहे की मराठी शाळेसाठी 10th साठी एक्झाम्पल घेऊया. असे कॅन्डिडेट सपोज अशा जागा 200 आल्या होत्या माझ्याकडे. ठीक आहे, इथे माझ्याकडे 200 जागा होत्या आणि इथे 200, असं एक्झाम्पल घेतोय मी. ठीक आहे, आता बघा की ह्या शाळेसाठी सेमी मराठी सेमी इंग्रजी शाळेसाठी 200 जागा आल्या होत्या.
तर क्रायटेरिया काय होता, 10th मराठी असलं पाहिजे, शाळांत त्याचं मराठी माध्यमातून असलं पाहिजे, डीएड त्याचं इंग्लिशमधून असलं पाहिजे. पण असा कॅन्डिडेटच नाही भेटला मला, किंवा असे फक्त मला 100च कॅन्डिडेट भेटले, असं समजूया आपण 100 भेटले. तर तुमच्या किती जागा खाली राहणार मित्रांनो? 100 जागा खाली राहणार की नाही? कारण असं कॉम्बिनेशन वालाच कॅन्डिडेट इथं सिलेक्ट होणार आहे. तो जो तुमचा पहिली भरती होणार आहे, पहिला टप्पा होणार आहे, त्याच्यामध्ये असंच कॅन्डिडेट होणार आहे. दुसरा जो उर्दू शाळेसाठी कोण सिलेक्ट होणार आहे? ज्यांचं टेन्थ हे उर्दूतून झालंय आणि डीएड इंग्लिशमधून झालंय, असेच कॅन्डिडेट आहे. सपोज असे कॅन्डिडेट फक्त 150च कॅन्डिडेट मिळाले. इथं किती कॅन्डिडेट खाली, जागा किती रिक्त राहिल्या तुमच्या? 50 जागा. कन्नडमध्ये सपोज त्यांना 100च असे विद्यार्थी मिळाले ज्यांचं 10th कन्नडमध्ये आहेत आणि डीएड त्यांचं इंग्लिशमधून झालंय. तर असे 100च कॅन्डिडेट मिळाले. एक्झाम्पल घेतोय मी फक्त. तर आता 100 जागा खाली राहिल्या. मग आता मराठी माध्यमासाठी, मराठी सेमी इंग्रजीसाठी 100 जागा खाली राहिल्यात. उर्दू सेमी इंग्लिशसाठी 50 जागा खाली राहिल्यात. आणि कन्नड इंग्रजीसाठी, सेमी इंग्रजीसाठी 100 जागा खाली राहिल्या. मग या जागा रिक्त सोडायच्या का? विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं का? का करायचं? कारण आपल्याकडे अजून दुसरे पात्र कॅन्डिडेट आहेत की त्याच्या जॉबसाठी, आणि त्या जे काही विद्यार्थी शिकणार आहेत, मुलं शिकतायत, त्यांचं पण नुकसान आहे. मग ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो, त्या भरण्यासाठी त्यांनी हा पुढचा पॉईंट दिलाय, जो शेवटचा पॉईंट म्हटलाय ना मी, की ज्यांना 12वी सायन्स पाहिजे, BA पाहिजे, MA पाहिजे, BA MA इंग्लिशमधून पाहिजे, BSc पाहिजे, अशा कॅन्डिडेटचा आता इथं विचार केला जाईल. मग ते काय करतील? सगळ्यात पहिले किती जागा रिकाम्या राहिल्यात बाबा, कुठल्यासाठी राहिल्या, कुठले मीडियम आहेत त्यांचे, आणि कुठल्यासाठी राहिला. मग आता आपल्याकडे डीएड इंग्लिश तर फिनिश झाले. डीएड इंग्लिशवाले जे होते, ज्यांचा असा क्रायटेरिया होता, ते कॅन्डिडेट तर आता, म्हणजे ते कॅन्डिडेट भरल्या गेले, त्यांची भरती झाली. मग आता ह्या जागा खाली राहिल्यात, मग कशा भरायच्या? मग आता इथं ज्यांनी डीएड इंग्लिशमधून केले त्यांच्यावर अन्याय झाला का मित्रांनो? पहिली गोष्ट, नाही, बिलकुल नाही झाला. का? कारण त्यांना ऑलरेडी चान्स दिलाय, त्यांना प्रायोरिटी दिलेली आहे. त्यांची प्रायोरिटी संपून ते कॅन्डिडेट संपलेत. मग आता पुढच्या कॅन्डिडेटला आपल्याला चान्स द्यायचा आहे, ज्यांच्याकडे आता डीएड हे इंग्लिशमधून नाही आहे, अशा कॅन्डिडेटला आता आपल्याला चान्स द्यायचा आहे. पण आता आता काय आहेत बघा, आता काय आहेत, पुढचा पॉईंट आपला सगळ्यात महत्वाचा काय आहे, की मग आता कुणाला चान्स, कुणाला आता पुढचा चान्स कुणाला? तर ज्यांचं डीएड हे इंग्लिश माध्यम होतं, ठीक आहे, असे कॅन्डिडेट आपले संपलेले आहेत, असे कॅन्डिडेट संपलेले आहेत. मग आता ज्यांचं डीएड किंवा ज्यांचं बीएड, ज्यांची व्यावहारिक अर्हता जी आहेत, बरोबर, ती मराठी असेल, ठीक आहे, पुढचा कॅन्डिडेट कोण येणार? त्याची मराठी असेल, उर्दू असेल, त्याची कन्नड असेल, असे कॅन्डिडेट ज्यांनी डीएड केलंय मराठीमधून, उर्दूमधून, कन्नडमधून, ठीक आहे, अशा कॅन्डिडेटचा विचार होईल. पण ह्या कॅन्डिडेटला डीएड जरी दुसऱ्या माध्यमातून झालेलं असेल, पण त्याला प्लस काय सांगितलंय त्यांनी? ज्यांचं एज्युकेशन जे 12th सायन्स असेल, ठीक आहे, इन ॲडिशन टू दॅट 12th सायन्स असेल, किंवा ज्याचं BA किंवा त्याचं MA हे त्याचं इंग्लिशमधून झालेलं असेल, ठीक आहे, किंवा त्याचं BSc, त्याचं जे BSc किंवा MSc असेल, ते तर इंग्लिशमधूनच असतं, बरोबर, तो इंग्लिश असेल. तर डीएड ज्याचं दुसऱ्या माध्यमातून झालेलं आहे, पण ज्यांचं 12th सायन्स आहे, ज्यांचं BA MA इंग्लिश आहे, ज्यांचं BSc आहेत, MSc आहेत, अशा कॅन्डिडेटला सेमी इंग्रजीसाठी आता चान्स भेटणार आहे. अगोदर होता का? नव्हता. 2022 किंवा त्याच्या अगोदरच्या भरती झाल्यात, त्याच्यात होता का? नव्हता. पण आता मिळणार आहे. तर मग आता ज्यांचं माध्यम मराठी आहेत, ज्यांची व्यावहारिक जी आहे, ज्यांचं डीएड बीएड, सॉरी, ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे मराठी, उर्दू, कन्नडमध्ये, यांच्यावर अन्याय झाला का? मराठी माध्यमावरती अन्याय झाला का? नाही मित्रांनो. त्यांना अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, एक नवीन अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, जी अगोदर सेमी इंग्रजीला त्यांना जाता येत नव्हतं, आता तुम्हाला जाता येईल. फक्त तुम्हाला क्रायटेरिया एवढा आहे की तुमचं आयदर 12th सायन्स पाहिजे, किंवा हे सगळे किंवा मध्ये, ऑर मध्ये येते सगळे, कुठलंही एक. तुमचं जर 12th सायन्स असेल आणि डीएड तुम्ही मराठीतून केलेलं असेल, परफेक्ट, तुम्हाला तुमचं इथे चान्स होऊ शकतो. BA MA इंग्लिश असेल चालेल, BSc MSc असेल चालेल, तर तुमचं सिलेक्शन इथे होऊ शकतं. तुम्हाला आता चान्स मिळालेला आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, आता सोशल मीडियावरती मी बघितलं, आता इथे बघा 12th सायन्स वाल्यांना अपॉर्च्युनिटी तयार झालेली आहे, भले त्यांचं डीएड मराठी, उर्दू, कन्नड किंवा दुसऱ्या भाषेत झालेलं आहे, पण आता त्यांचं जर 12th सायन्स आहे, तर त्यांना इथे अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली आहेत. आणि जेव्हा आपण सेल्फ सर्टिफाय करताना जेव्हा फॉर्म भरत होतो, तेव्हा मग आपल्या युट्यूब चॅनलला मी एक व्हिडिओ टाकलेला होता की फॉर्म भरताना तुम्हाला माध्यम कसं निवडायचं आहे मित्रांनो. तेव्हा मी अगदी स्पष्ट सांगितलेलं होतं की 12th सायन्स हे तुमचं इंग्रजीमधून येणार, बरोबर. तुमची बोलीभाषा जरी इंग्लिशमध्ये असेल, पण तुमचे बुक्स हे इंग्लिशमधून छापले गेलेले होते. आणि 12th सायन्स महाराष्ट्रामध्ये मित्रांनो हे इंग्लिशमधून होतं.
बऱ्याच कॅन्डिडेटने ते मराठी टाकलेलं आहे. मी म्हणजे त्या व्हिडिओमध्ये एवढं एक्सप्लेन केल्यानंतर पण आता मला कॅन्डिडेट सांगतायत, "सर माझं 12th सायन्स मी मराठी टाकलंय." नाही, नाही, नाही. ती चुकी केली आहे. जर असं केलेलं असेल तुम्ही की बाबा 12th सायन्स मराठीतून टाकलंय, तर डेफिनेटली तुमची ही अपॉर्च्युनिटी गेलेली आहे. जर तुमचं डी-एड हे मराठी, उर्दू, कन्नडमध्ये असेल आणि तुम्ही फक्त 12th सायन्स केलेलं आहे, पुढे बी-ए, एम-ए वगैरे काही नाहीये इंग्लिशमध्ये. पण तुम्ही 12th सायन्स आहे तर तुमचं इंग्लिशमधून आहे, पण तुम्ही भरताना फॉर्म भरताना तुम्ही 12th सायन्समध्ये मराठी माध्यम केलेलं असेल, तर मित्रांनो ही अपॉर्च्युनिटी तुमची जाऊ शकते. कारण ते मीडियमवरनं तुमचं जे मीडियम आहे त्याच्यावरनं जर त्यांनी सिलेक्शन केलं, तर तुमचं 12th सायन्सवाला पण आता डिस्क्वालिफाय होणार. तर ती एक अपॉर्च्युनिटी जाऊ शकते ज्यांच्यासाठी ज्यांनी आता हे चुकीचं भरलं केलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यामध्ये अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये टाका की अजून तुमचा काय प्रॉब्लेम आहे. आपण त्याच्यावरती पण सविस्तर बोलूया. ठीक आहे. आता अजून 2 मुद्दे राहिले. हे झालं फक्त आणि फक्त सेमी इंग्रजीसाठी. व्हॉट अबाउट दी मराठी? मराठीसाठी काय? ज्यांचं प्युअर मराठी आहेत, त्यांच्यासाठी काय? मित्रांनो, ते तर कुठं इतर रेसमध्ये नाहीच आहे. ठीक आहे. मी थोडक्यात सांगतो बघा. तुमचं मराठी मीडियम आहे. ठीक आहे. तुमचं डी-एड पण म्हणजे तुमचं 10th पण मराठीतून झालंय. तुमचं 12th जे असेल ते कदाचित तुमचं आर्ट वगैरे ते पण मराठीतून जर झालेलं असेल, बरोबर? तुमचं बी-ए झालेलं असेल, तुमचं सॉरी डी-एड असेल तुमचं ते पण मराठी माध्यम असेल. ठीक आहे. तुमचं बी-एड असेल ते पण तुमचं मराठीमधून झालेलं असेल, बी-एड मराठीमधून झालेलं असेल. बाकी कुठलंही तुमचं सगळं मराठीमधून झालंय. तर तुम्ही या रेसमध्ये कधीच नव्हता. तुमचं आपले शीट वेगळे होते. आपण त्याच्यासाठी पात्र होतो. तुम्ही इंग्रजीच्या याच्यामध्ये जे आपले मराठी पूर्ण थ्रूआउट मराठी आहे त्यांचं किंवा उर्दू आहेत किंवा कन्नड आहेत, ज्यांच्यामध्ये कुठे इंग्लिश येतच नाही. मित्रांनो, आपण ह्या रेसमध्ये नव्हतोच. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट. त्याच्यामुळे पूर्ण मराठी मीडियम आहे त्यांच्यावरती तर बिलकुल अन्याय वगैरे काही झालेलं नाही. याच्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय नाही. उलटी अपॉर्च्युनिटी तयार झालेली आहेत. ठीक आहे. समजून घ्या, फक्त जी आर समजून घ्या. ठीक आहे. आता राहिलं फक्त दुसरं आहे की फुल इंग्रजीवाले म्हणजे ज्यांचं कम्प्लीट इंग्लिश आहेत, थ्रूआउट इंग्लिश आहेत आणि इंग्लिशच्याच त्यांचे सगळे मीडियम्स शाळा पण आहेत, जागा पण इंग्लिश. त्यांच्यासाठी तर बिलकुल नाहीये. मित्रांनो, तुमचं इंग्रजीचे जेव्हा कॅन्डिडेट संपतात, तेव्हा आपल्या मराठी बांधवांना, उर्दू बांधवांना, कन्नड बांधवांना आणि ज्यांचं इंग्लिश आहे त्यांना चान्स भेटतोय. ठीक आहे. म्हणजे तुमच्यावर पण बिलकुल अन्याय नाही. इंग्लिश मिडियमवर तुमच्यावर तर अन्याय नाहीच नाहीये. ठीक आहे. आणि जे प्युअर मराठी आहे, आपण त्या रेसमध्ये नव्हतो. जर आपल्याकडे म्हणजे ते क्वालिफिकेशनच नाहीये, तर आपण त्या रेसमध्ये नव्हतो. पण हां, ते मराठी म्हणजे असं याचा अर्थ असा नाही होत की बाबा आमच्याकडे क्वालिफिकेशन नाहीये. भले तुम्ही मराठी, उर्दू, कन्नड या भाषेतून थ्रूआउट शिकलेले असाल, ते कॅन्डिडेट पण इथे टीच करू शकतात आणि शासनाने तो पण विचार करावा. म्हणजे आता जिथे पहिली गोष्ट आहे की तुम्ही सगळं इंग्रजी भरतायत. इंग्लिशचं ज्यांचं क्वालिफिकेशन आहे ते भरताय. तुम्ही बिनधास्त ते भरा. त्याच्यानंतर ज्यांना आता 12वी सायन्स आहे, बी-ए, बी-कॉम सॉरी बी-ए, एम-ए त्यांचं इंग्रजीतून आहे, बी-एस-सी वगैरे आहेत. त्यांना आता तुम्ही चान्स दिलाय. तुम्ही हा पण विचार करा की ज्याचे थ्रूआउट मराठी आहेत, पण त्यांचं बी-ए झालेलं आहे, त्यांनी बी-एड केलेलं आहे, ते डी-एड केलेलं आहे. असे कॅन्डिडेट पण इंग्रजी वगैरे, गणित वगैरे चांगलं शिकू शकतात. तर त्यांनाही चान्स द्यावा आणि त्यांचाही विचार व्हावा असं मला वाटतंय. मित्रांनो, जर काही राहिला असेल व्हिडिओ थोडी मोठी झालेली आहेत, पण कृपया जर काही माझ्याकडनं अजून राहिला असेल, तुम्हाला क्लिअर नसेल, तर कृपया कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. त्याचं मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.